नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इंग्लिशचा रायटिंग स्किलचा अतिशय महत्त्वाचा भाग बघणार आहोत, ईमेल रायटिंग, जो आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला 4 मार्काला येतो. तर ईमेल रायटिंग हा प्रश्न जो आहे तो मला असं वाटतं की तुम्ही फक्त परीक्षेपुरता नंतर पुढे शिका आणि कुठेतरी जॉबला नोकरीला जाल त्यावेळेस तुम्हाला ईमेल करणं हे तुमचं रेग्युलरचं काम आहे. तुम्हाला मेल करणं खूप गरजेचं आहे. ओके, कारण प्रत्येक कामामध्ये तुम्हाला ईमेल करावा लागतो. आज कुठेही जाल ऑफिसमध्ये ईमेलवरच सगळ्या गोष्टी चालतात. पूर्वी पत्र पाठवायची, पत्र व्यवहार चालायचा, आता तो पत्र व्यवहार बंद झाला. आता ईमेलच्या माध्यमातूनच सगळा व्यवहार बऱ्यापैकी होत असतो. त्याच्यामुळे बोर्डाच्या परीक्षेला मला 4 मार्काला येणार आहे म्हणून मी तो अभ्यास करेल असं नाहीये. तर फ्युचरमध्ये सुद्धा तुम्हाला ईमेल लिहिता आला पाहिजे. ओके, तुमच्या भविष्यामध्ये किंवा आता सुद्धा तुम्हाला काही ठिकाणी सरकारी कामानिमित्त जर का एखाद्या ठिकाणी जर का तुमच्याकडे कुठलं एक प्रकारचं काम होत नसेल व्यवस्थित, तुमच्या एरियामध्ये अस्वच्छता असेल, तर त्या संदर्भात ईमेल संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही करू शकताय. तुम्ही थेट उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री कार्यालयामध्ये सुद्धा मेल करू शकताय त्यांचा मेल आयडी घेऊन. तर अशा प्रकारे तुम्हाला मेल लिहिता आला पाहिजे, जो तुमच्या रेग्युलर व्यवहारात उपयोगी पडेल. नुसतं पेपरला पाहिजे असं नाहीये. तर क्वेश्चन नंबर 4B मध्ये तसं 3 ऑप्शन असतात. तिघांपैकी एक आपल्याला प्रश्न सोडवायचा असतो. त्याच्यामध्ये ईमेल रायटिंग हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ईमेल रायटिंग करण्याच्या अगोदर बघा, मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल ईमेल दाखवतो. ईमेल जर का तुम्ही करायचा असेल तुम्हाला, तर मी माझ्या ज्यावेळेस जीमेल अकाउंटला जातो आणि ईमेल करायचा असतो त्यावेळेस मला अशा प्रकारे सगळी माहिती दिसते. इथं काय असतं, टू म्हणजे पहिली गोष्ट कोणाला तुम्हाला ईमेल पाठवायचा आहे त्याचं पहिलं नाव, त्याचा पहिला ईमेल आयडी तुम्हाला इथे लिहायचा आहे. म्हणजे पहिलं काय करायचं, पहिला फॉर्मॅट जर आपण नीट समजून घेऊ वाटलं तर ईमेल आयडी तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिला वरती तुम्हाला ईमेल आयडी लिहायचा आहे. ईमेल आयडी लिहिल्यानंतर सब्जेक्ट लिहायचा आहे आणि सब्जेक्टच्या अगोदर तुम्हाला वाटलं तर सीसी आणि बीसीसी म्हणजे कार्बन कॉपी आणि बिहाइंड द कार्बन कॉपी. आता कार्बन कॉपी म्हणजे काय, सीसी म्हणजे काय, समजा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला ईमेल पाठवायचा, समजा हा व्यक्ती ज्याचं नाव आहे गणेश, तुमचे समजा एखाद्या मॅनेजर आहे, मॅनेजरला मेल पाठवायचा आहे. ओके, आणि मॅनेजरला मेल पाठवायचा आणि तुमच्याकडे हे तुम्ही दोघं जण आहेत, 2 कामगार आहेत. ओके, सचिन आणि रमेश. या दोघांनी मिळून एक काम केलेलं आहे एका प्रोजेक्टवरती आणि त्या संदर्भातला एक रिपोर्ट बनवलाय आणि तो मेल या साहेबांना पाठवायचा आहे. मग हा सचिन का असेल, सचिन यस कोणीतरी असेल, हा जो आहे ना साहेबांना मेल पाठवतोय. मग हा साहेबांना मेल पाठवत असताना या रमेश आहे त्याला सीसी मध्ये ठेवणार. सीसी मध्ये ठेवणार म्हणजे काय, ज्यावेळेस साहेबांना मेल जातो त्यावेळेस तो साहेबांना दिसेल की रमेशला सुद्धा हा मेल पाठवलेला आहे आणि रमेशला सुद्धा दिसेल की साहेबांना जो मेल पाठवला त्याच्यामध्ये काय आहे. म्हणजे सीसी मध्ये तुम्ही जर का रमेशला ठेवताय, म्हणजे सीसी मध्ये जर तुम्ही रमेशला ठेवताय म्हणजे याचा अर्थ रमेशला सुद्धा तो मेल दिसतोय. ओके, त्याच्यानंतर बीसीसी म्हणजे काय, बिहाइंड द कार्बन कॉपी म्हणजे काय, समजा एखादा व्यक्ती आहे, तुम्हाला एखाद्या व्यक्तीला मेल पाठवायचा, काहीतरी एखादी कंप्लेंट वगैरे करायची, त्या संदर्भातला मेल तुम्ही एखाद्या व्यक्तीला पाठवलाय. ओके, आणि तुम्ही त्याच्यापेक्षा एक मोठा अधिकारी त्याला तुम्ही बीसीसी मध्ये ठेवलाय. बीसीसी मध्ये म्हणजे हा जो मेल तुम्ही या ए व्यक्तीने बी व्यक्तीला मेल पाठवलेला आहे. ओके, ही गोष्ट या सी व्यक्तीला सुद्धा समजणार आहे की बाबा सी व्यक्तीला माहिती आहे की याला अमुक अमुक गोष्टीविषयी मेल पाठवलाय, पण या व्यक्तीला कळणार नाही की याला मेल पाठवलाय. म्हणजे बिहाइंड द कार्बन कॉपी म्हणजे या व्यक्तीला समजणार नाही की की हा मेल जो आहे तो या दुसऱ्या व्यक्तीला पण गेलाय, माझ्यापेक्षा वरच्या अधिकाऱ्याला पण गेलाय. त्याला आपण बीसीसी एकंदरीत म्हणू शकतो. आता याच्यामध्ये हे सगळं लिहिल्यानंतर ईमेल लिहिला, त्याच्यानंतर सीसी बीसीसी वगैरे जर आवश्यकता असेल प्रश्नामध्ये दिलं असेल ते लिहिलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मेन लेटर आहे आणि लेटरची सुरुवात सॅल्युटेशन मध्ये डिअर सर किंवा डिअर मॅडम असं या ठिकाणी तुम्ही लिहायचं. डिअर सर जर तुम्ही पुरुषांना जर पाठवत असाल तर डिअर सर किंवा डिअर मॅडम अशा प्रकारे तुम्ही संबोधन करून तुम्ही पहिला दुसरा साधारणतः 2 पॅरेग्राफ मध्ये हे जे लेटर आहे, हा जो मेल आहे तुम्ही लिहू शकता. मेलचा जो मुख्य विषय आहे तो या ठिकाणी लिहायचा आणि लिहून झाल्यानंतर थँकिंग यू युअर्स फेथफुली लिहायचं आणि त्याच्यानंतर तुमचं नाव, ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर गरज असेल तर हा फॉर्मॅट जरा नीट समजून घ्या. या फॉर्मॅटमध्ये सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे ईमेल आयडी लिहिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्याला पाठवताय त्याचा ईमेल आयडी आणि सब्जेक्ट आणि त्याच्यानंतर सॅल्युटेशन आणि नंतर पहिला दुसरा हे 2 पॅरेग्राफ, त्याच्यानंतर थँकिंग यू युअर्स फेथफुली आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला दिसतात त्या लिहिणं गरजेचं आहे. व्यवस्थित सगळं बघून घ्या. आता यानंतर बघा, प्रत्यक्षात जर तुम्हाला मेल करायचा असेल तर तुम्ही ईमेलवर जीमेलवर गेला तर तुम्हाला एक फॉर्मॅट दिसतं. पहिला इथं मेल आहे टू दिसन, इथं पहिलं टू दिसतं तुम्हाला. मेल आयडी मध्ये जर तुम्ही गेलाय, प्रत्यक्षात जर प्रॅक्टिकली जर तुम्ही मेल करायला ज्यावेळेस जाता त्यावेळेस इथं तुम्हाला टू दिसतं. मग टू मध्ये बाबा तुम्ही समजा abc@gmail.com
तुम्हाला मेल करायचा आहे त्याचा मेल आयडी 2 मध्ये तुम्ही लिहिता. तो लिहिल्यानंतर जर तुम्हाला सीसी मध्ये एखाद्याला ठेवायचा आहे म्हणजे हा मेल याच्यासोबत याला पाठवलं हे इतरांना सुद्धा कळलं पाहिजे, ज्याला कळलं पाहिजे त्याला सीसी मध्ये ठेवलं पाहिजे किंवा बीसीसी मध्ये. आता सब्जेक्ट लिहायचा म्हणजे जो काही विषय आहे डिअर सर लिहायचं. डिअर सर लिहून तुम्ही तुमच्या पत्राला सुरुवात करायची. ओके, पत्राला सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी थँक्स, रिगार्ड्स आणि नंतर हॅव अ वंडरफुल डे अहेड आणि मग तुम्ही तुमचं नाव गाव पत्ता या सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित लिहू शकता. म्हणजे मी ज्यावेळेस मी मेल पाठवतो त्यावेळेस अशा प्रकारे हे सगळं मला दिसतं. ज्यावेळेस मी मेल पाठवायचा ऑप्शन सिलेक्ट करतो, कंपोज मेल करतो, त्यावेळेस मला या सगळ्या गोष्टी दिसतात मेलमध्ये, या प्रॅक्टिकली दिसतात. आता आपण काय करू, प्रत्यक्षात एक क्वेश्चन या ठिकाणी आपण बघूयात. एक क्वेश्चन आपण या ठिकाणी बघू. पहिला क्वेश्चन तुम्हाला इथं बोर्डवरती दिसला पाहिजे कारण क्वेश्चन खूप महत्वाचं आहे. कारण एक बोर्डाच्या परीक्षेला प्रत्यक्षात आलेला आपण क्वेश्चन बघू म्हणजे काय होईल की बोर्डाच्या परीक्षेला आलेला क्वेश्चन पेपर बघितला की आपल्याला जरा थोडी आयडिया येईल की बाबा नेमका प्रश्न कशा प्रकारे येतो. ठीक आहे, एक प्रश्न आहे जुलै 2024च्या बोर्डाच्या परीक्षेला हा विचारला गेला होता. तर हाच प्रत्यक्षात आपण या ठिकाणी प्रश्न बघू जेणेकरून आपल्या लक्षात येईल की कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. ठीक आहे, बघा इथं स्क्रीनवरती तुम्हाला आता दिसेल हा प्रश्न, एकाच मिनिटात स्क्रीनवरती दिसेल. ओके, चला हे बघा, बघा हा प्रश्न आहे. इथं काय करायचंय तुम्हाला एनी वन अटेम्प्ट करायचा आहे. त्याच्यामध्ये एक ईमेलचा ऑप्शन आहे. याच्यात काय दिलं बाबा, एक ईमेल आहे. काय ईमेल आहे बाबा, इमॅजिन युअर हाऊसिंग कॉलनी विशेष टू ऑर्गनाइज प्रोग्राम इन व्ह्यू ऑफ वर्ल्ड ओझोन डे. म्हणजे तुमची जी काही कॉलनी आहे, हाऊसिंग कॉलनी आहे, ज्या सोसायटीमध्ये तुम्ही राहताय त्यांनी असं ठरवलेलं आहे की बाबा तुमच्या हाऊसिंग कॉलनीमध्ये, तुमच्या कॉलनीमध्ये वर्ल्ड ओझोन डे जो आहे तो सेलिब्रेट करायचा. काय, वर्ल्ड ओझोन डे सेलिब्रेट करायचा आहे. ऍज द सेक्रेटरी ऑफ कॉलनी, म्हणजे तुम्ही समजा कॉलनीचे सेक्रेटरी आहात. ड्राफ्ट ईमेल टू डिस्टिंग्युश्ड पर्सनॅलिटी टू इन्व्हाइट हिम ऍज अ चीफ गेस्ट फॉर द सेम. म्हणजे तुम्हाला काय करायचं, एक ड्राफ्ट करायचा म्हणजे ईमेल लिहायचा अशा एका व्यक्तीला, असं एका चांगल्या पर्सनॅलिटीला तुम्हाला मेल लिहायचा, चांगल्या व्यक्तिमत्वाला, की त्या व्यक्तिमत्वाला तुम्हाला तिथे चीफ गेस्ट म्हणून बोलवायचंय. आता चीफ गेस्ट म्हणून तुम्ही बोलवत असताना कुठल्या व्यक्तीला बोलवाल, की ज्या व्यक्तीला या विषयासंदर्भात चांगलं ज्ञान आहे, विज्ञान विषयाचं ज्ञान आहे, अशा व्यक्तीला तुम्ही बोलवाल जेणेकरून तो व्यक्ती चीफ गेस्ट सुद्धा असेल आणि तो चांगल्या प्रकारे मार्गदर्शन सुद्धा करू शकेल तुम्हाला. तर मेल आपल्याला लिहायचा आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला या व्यक्तीचा मेल आयडी पाहिजे. तर आपण बघा इथं मी लिहिलंय, मेल तयार केलेला आहे. तर सगळ्यात पहिलं काय लिहिलं, टू मेल 123@gmail.com किंवा ईमेलच्या ऐवजी gmail.com आपण या ठिकाणी लिहू. त्याचा एक मेल आयडी आपण लिहू. त्याच्यानंतर सब्जेक्ट इन्व्हिटेशन ऍज अ चीफ गेस्ट फॉर वर्ल्ड ओझोन डे प्रोग्राम मध्ये तुम्हाला चीफ गेस्ट म्हणून बोलवायचं आहे. आणि त्याच्यानंतर डिअर सर लिहून तुम्ही एक वाक्य बघा. हे वाक्य तुम्ही प्रत्येक मेलमध्ये, आय होप दिस ईमेल फाइंड यू इन गुड हेल्थ, हे वाक्य तुम्ही प्रत्येक प्रकारच्या ईमेल मध्ये तुम्ही सुरुवातीला लिहू शकता जेणेकरून सुरुवात चांगली असेल. ठीक आहे, कुठल्या याच्यामध्ये. मग दुसरा पॅराग्राफ, ऍक्च्युली मी इथं पॅराग्राफला जागा नाही सोडली, तर एक पॅराग्राफला जागा सोडली पाहिजे कारण माझ्याकडे इथंच ऑलरेडी याच्यामध्ये जागा कमी होती म्हणून मी इथं कमी जागा सोडली. त्याच्यानंतर दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये एक ओळ सोडून तुम्ही लिहायचं, आवर हाऊसिंग कॉलनी इज ऑर्गनाइजिंग, म्हणजे आवर हाऊसिंग कॉलनी इज ऑर्गनाइजिंग द प्रोग्राम ऑफ वर्ल्ड प्रोग्राम ऑन द ओकेजन ऑफ वर्ल्ड ओझोन डे ऑन 16 सप्टेंबर 2026. ओके, 16 सप्टेंबर 2026 च्या ऐवजी आपण 2025 या ठिकाणी करूयात. ओके, कारण अजून 26 आला नाही, येणार आहे, टाइम लागेल त्याला. ओके, टू क्रिएट अवेअरनेस इम्पॉर्टन्स अबाउट द प्रोटेक्टिंग द ओझोन लेअर, म्हणजे ओझोन लेअरची जी काही इम्पॉर्टन्स आहे त्याच्या संदर्भात आम्ही त्याच्या संदर्भात एक चांगल्या प्रकारे जनजागृती व्हावी म्हणून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत, हा प्रोग्राम ठेवलेला आहे. द प्रोग्राम विल बी हेल्ड ऍट शांतीनगर हाऊसिंग कॉलनी हॉल ऍट 10 AM. तो कुठे होणार, हा पहिली गोष्ट, एखादा प्रोग्राम असेल तर तो कुठे होणार, कधी होणार, केव्हा होणार, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये आपल्याला असली पाहिजे. आणि मग इथं पुढच्या एका पॅराग्राफ मध्ये तुम्ही लिहू शकता, ऍज अ डिस्टिंग्युश पर्सनॅलिटी अँड अन एन्व्हायरमेंटल एक्सपर्ट वी वुड बी ऑनर्ड इफ यू कुड अग्री grants द ओकेजन ऍज चीफ गेस्ट अँड गाईड विथ युअर व्हॅल्युएबल थॉट. म्हणजे तुम्ही जर म्हणजे तुम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी आमची इच्छा आहे, ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तुमचे चांगले व्हॅल्युएबल थॉट्स जे आहेत ते तुम्ही मांडावेत जेणेकरून तुमचे विचार ऐकून आमच्यामध्ये काहीतरी परिवर्तन होईल. ओके, आणि नंतर पुढे लिहायचं, वी सिन्सिअरली होप यू विल ऍक्सेप्ट अवर इन्व्हिटेशन अँड एनकरेज अवर रेसिडेंट विथ युअर प्रेझेन्स. म्हणजे तुम्ही हे आमचं जे काही निमंत्रण पत्रिका आहे तुम्ही ऍक्सेप्ट कराल आणि आम्हाला चांगलं मार्गदर्शन कराल आमच्या सगळ्या लोकांना, अशी मी आशा व्यक्त करतो. आणि मग थँकिंग यू युअर्स फेथफुली महेश पाटील, सेक्रेटरी, शांतीनगर
हाऊसिंग कॉलनी आणि कॉन्टॅक्ट नंबर. तर अशा प्रकारे साधारणतः आपल्याला हा ईमेल जो आहे तो लिहिता आला पाहिजे, ईमेल लिहिता आला पाहिजे. तर ही ईमेल लिहिण्याची एक प्रोसिजर आहे. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ मित्रांनो आवडली असेल, कशा प्रकारे ईमेल लिहायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो आपण इथेच थांबूयात. तर नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आजच्या या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर, अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.